मित्रांनो नमस्कार. द स्कॉलर मॅथ्स रूट या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. स्कॉलरशिप एक्झाम इयत्ता 4थी, त्यालाच आपण शिष्यवृत्ती परीक्षा म्हणतो. या परीक्षेच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही हे व्हिडिओ बनवत आहोत आणि या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत संख्यावरील क्रिया भागाकार या घटकावर कशा प्रकारचे प्रश्न येतात ते. या मागील व्हिडिओमध्ये आपण भागाकाराचे नियम शिकलो आहोत. आता आज एक नमुना उदाहरण आपण पाहणार आहोत. बघूया. एका संख्येला 15 ने भागले असता बाकी 7 उरते व 16 ने भागले असता बाकी 1 उरते, तर ती संख्या कोणती? 15 ने भागलं बाकी 7 उरणार आणि 16 ने भागले असता बाकी 1 उरते. तर असे गणित आल्यानंतर आपण पर्यायाकडे लक्ष द्यायचं. ह्या दोन्ही संख्यापैकी 15 ही विषम संख्या आहे आणि 16 ही समसंख्या आहे. 16 तर 16 ने भागले उत्तर समसंख्या येणार, पण बाकी 1 उरते. मग काय करायचं? भागाकार करत बसायचं नाही. तर त्यासाठी एक सोपी ट्रिक सांगतो बघा. जे पर्याय दिलेले आहेत त्यांच्याकडे पाहायचं आणि त्या पर्यायामधून हे बाकी जे 1 उरते ती अगोदरच वजा करून टाकायची. 16 समसंख्या आहे म्हणून 16 ने आपण समसंख्येला भागल्यास उत्तर तेच हे समसंख्येच असायला पाहिजे. म्हणून या लॉजिकद्वारे आपण पहिल्या पर्यायामधून 1 मायनस करणार आहोत. 1 मायनस केल्यानंतर विषम संख्या आली. दुसरा पर्याय आहे 2254, यामधून सुद्धा आपण 1 मायनस करणार आहोत. 1 मायनस केल्यानंतर उत्तर विषम संख्याच येते. तिसरा पर्याय बघा 2257, यामधून आपण 1 मायनस करणार आहोत. 1 मायनस केल्यानंतर समसंख्या उत्तर आलेलं आहे. चौथ्या पर्यायाकडे बघा, त्याच्यातून आपण 1 मायनस केल्यानंतर उत्तर देखील विषम संख्या आलेलं आहे. आणि आता सगळ्या संख्यांचं निरीक्षण केल्यानंतर आपणास असं दिसते की एकमेव अशी संख्या आहे जी समसंख्या आलेली आहे. 16 ने याला भागिल्यानंतर आता निशेष भाग जाईल, कारण आपण 1 वजा काढून टाकलेला आहे, बाकी जे होतं ते शिल्लक. तर 3 नंबरचा पर्याय आपलं उत्तर असू शकते. म्हणून आपण काय करायला पाहिजे? 3 नंबरच्या पर्यायाला गोल करायला पाहिजे. नाहीतर विद्यार्थी काय करतात? पहिला पर्याय घेतात, त्याला भागाकार करत बसतात. दुसरा पर्याय घेतात, त्याचा भागाकार करत बसतात. तिसरा पर्याय घेतात, त्याचा भागाकार करत बसतात. त्यामध्ये अशा कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशनमध्ये, अशा परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांचा वेळ निघून जातो. शेवटी भागाकार जर चुकला तर मुलांचं उत्तर देखील चुकते. म्हणून कधीही अशी चूक करू नका. या ट्रिकनुसार उदाहरण सोडवा, तुम्हाला नक्कीच उत्तर मिळेल. आमचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि शिष्यवृत्तीच्या परीक्षेचा अभ्यास एकदम मजेत करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत